प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे सरसेनापती श्री नेताजी पालकर यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा। छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रदीर्घ काळ स्वराज्याचे दुसरे सरनौबत म्हणून सन 1645 ते सन 1665 या कालावधीमध्ये नेताजी पालकर यांनी स्वराज्याची सेवा केली आहे। नेताजी पालकर हे एक असलेले छत्रपती शिवराय यांचे विश्वासू सरसेनापती होते। नेताजी पालकर यांचे गाव पुणे जिल्ह्यातील चौक या शिरूर तालुक्यातील आहे। अफजल खान वधाचे वेळी सरसेनापती नेताजी पालकर यांनी महत्त्वाची रणतोंडीच्या घाटात कामगिरी पार पाडलेली होती। त्याचप्रमाणे मुघलांना व आदिलशाहीला सळो की पळो करून सोडणारे हेच सरनौबत नेताजी होय। दुर्दैवाने ज्यावेळी मिर्झाराजे जयसिंग यांचेबरोबर पुरंदरचा तह झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, सरनौबत नेताजी पालकर, मिर्झाराजे, दिलेर खान असे सर्वजण विजापूरवर चालून गेले। त्यावेळी आदिलशाहीचा सरदार सर्जा खान हार मानत नव्हता। या पराभवाचे खापर दिलेर खान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर फोडत होता। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीची उपराजधानी पन्हाळगड ताब्यात घेण्यासाठी विजापूरच्या परिसरातून पन्हाळ्यावर चालून आले। सदर ठिकाणी महाराजांना पराभव पत्करावा लागला। तेथे 1000 मावळे स्वराज्यासाठी कामी आले। त्याच दरम्यान नेताजी सैन्याची कुमक घेऊन महाराजांच्या मदतीला पन्हाळगडावर पोचले नाहीत। या कारणावरून नेताजींना सरसेनापती पदावरून दूर केले। आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज सुटून आल्यानंतर त्या क्रूर करणाऱ्या औरंगजेबाला असे वाटले की शिवाजी सुटला आहे, परंतु प्रति शिवाजी असलेला नेताजी पालकर सुटता कामा नये असे वाटले। म्हणून त्याने आग्रा येथून नेताजींच्या अटकेचे वॉरंट 19 ऑगस्ट 1666 रोजी काढले। त्यावेळी नेताजी पालकर बीड येथील धारूर या ठिकाणी मोगली छावणीत होते। दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी नेताजी पालकर व त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली। दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवण्याची व्यवस्था केली। आग्र्यामध्ये 4 दिवस औरंगजेबाने अतोनात नेताजी पालकर व त्यांचे चुलते कोंडाजी यांचे हालहाल केले। 4 दिवसानंतर नेताजी व त्यांचे चुलते कोंडाजी मुस्लिम होण्यास तयार झाले। तरीही नेताजी पालकर यांना स्वराज्याची व महाराजांची सारखी आठवण येतच होती। त्यावेळी औरंगजेबाने नेताजींना काबूल कंदार येथे मोहिमेवर पाठवले होते। लाहोर परिसरामध्ये एकदा नेताजींनी पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता। त्यानंतर 9 वर्षांनी त्याच ठिकाणाहून नेताजीने पळ काढला आणि मे 1676 रोजी पश्चाताप झालेले नेताजी रायगडावर स्वराज्यात दाखल झाले। छत्रपती शिवरायांनी आणि माँसाहेबांनी या मोहम्मद कुली खानाचे नाव बदलून त्यास विधिवत पुन्हा हिंदू धर्मात दिनांक 19 जून 1676 रोजी प्रवेश दिला। अशा या थोर सेनापती नेताजी पालकर यांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यातील तालुका हदगाव या ठिकाणी झाला। त्यांची समाधी त्याच तालुक्यात असलेल्या तामसा गावी आहे आणि ती समाधी पूर्णपणे दुर्लक्षित आहे। त्याबद्दल पुरातन विभागाला कळवण्यात आलेले आहे। अशा या थोर सरसेनापती नेताजी पालकर यांना आमचा मानाचा मुजरा। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ।